आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक मोठी बातमी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गेल्या 2 तासांपेक्षा जास्त काळ बैठक सुरू आहे। हाय व्होल्टेज पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले आणि बराच काळ या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतं। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, वर्षावर बंद दाराआड काय चर्चा झाली नेमकी? मिलिंद, वर्षावरची खलबत हाच खरं तर पत्रकार परिषदेनंतरचा कळीचा मुद्दा आहे। कारण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले आरोप, मोहित कंबोज असो का नील सोमय्या असो यांच्यावर केलेले आरोप, आणखी नंतर थेट वर्षा गाठली। वर्षावर या ठिकाणी संजय राऊतच नुसते नव्हते तर याच ठिकाणी अनिल परबसुद्धा पोहोचले होते। विधान भवनावरून थेट आणखीन विशेष चर्चा झाली। 3 महत्त्वाचे मुद्दे याच्यात होते की म्हणजे की नील सोमय्या किंवा वाधवांबरोबरचे जे आर्थिक संबंध आहे EOWकडे तक्रार करणार अशा प्रकारचे संकेत जे त्यांनी दिलेत, आणि त्याचबरोबर की जी कंपनी आहे निकॉन म्हणून नील सोमय्या यांची, ही पर्यावरण कायद्याचं उल्लंघन करणारी आहे। आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी विनंती करणार की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, नील सोमय्यांना अटक करावी। जे वक्तव्य पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी केले होते, याच आधारावर आजची ही बैठक जी वर्षावर झाली आहे ती सगळ्यात महत्त्वाची मानली जाते की नेमकं उद्या काय घडामोडी घडतात। खरोखर त्यांनी सांगितलं याप्रमाणे आर्थिक गुन्हे किंवा EOWकडे याचा गुन्हा दाखल होऊ शकतोय का, तो केला जाणार आहे का, तो केल्यानंतर कोणत्या प्रकारची खळबळ होऊ शकते, हा एक मुद्दा आहे। आणखीन त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा असं आपण बघतोय की या ठिकाणी पोलिसांचाही प्रचंड मोठा बंदोबस्त वर्षाला 4ही बाजूंनी या ठिकाणी आहे, आणि याचमुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी जी बैठक आत्ताची किती हाय व्होल्टेज बैठक असू शकते हे याच्यावर संकेत सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। ही बैठक महत्त्वाची होती आणि या बैठकीमध्ये जे काही ठरलंय, जे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं, या आधारावरच उद्या खरोखर गुन्हे दाखल होणार का? पर्यावरण कायद्याचं उल्लंघन केलंय नील सोमय्या यांच्या कंपनीनं, ते ज्या कंपनीत डायरेक्टर होते, आणखी त्या कंपनी विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना खरोखर अटक केली जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सगळ्यात महत्त्वाची मानली जातात। आणखी त्याची सगळी उत्तरं या आत्ताच्या ज्या बैठकीमध्ये जी वर्षावर झाली याच्यातनंच निघणार आहे, एवढं निश्चित। मिलिंद, ठीक आहे प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या बैठकीतून नेमकं काय बाहेर येतं हे थोड्याच वेळात कळेल। तिकडे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे अनेक आरोप केले। संजय राऊत यांच्या निशाण्यावर होते भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि मोहित भारतीय। फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही संजय राऊत यांनी आरोपांचे बाण सोडले। ईडी या प्रकरणी आता काय कारवाई करते असा सवालही राऊत यांनी विचारला आहे। संजय राऊतांचा गौप्यस्फोट, सोमय्या मोहित कंबोज रडारवर, ईडी कधी तपास करणार? संजय राऊतांचा खडा सवाल। चाहे आप मुझे गोली मारो, आप मुझे जेल में डालो, आप कुछ भी करें, मैं आपसे डरने वाला नहीं हूं। झुकेंगे नहीं, भाजपच्या 3.5चा पर्दाफाश करणार असे वेगवेगळे इशारे देणाऱ्या संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केलाय। शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊतांच्या रडारवर होते ते भाजपचे नेते किरीट सोमय्या। PNC बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या राकेश वाधवांशी सोमय्यांचे भागीदारी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमय्या की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमय्या की है, और वो राकेश वाधवान का पार्टनर है। निकॉन इन्फ्रासाठी PMC बँक घोटाळ्यातल्या पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे। हे मी पुराव्यासह सांगतोय। PMC बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड EDILचा राकेश वाधवांशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे। PMC बँक घोटाळ्यातल्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी, आणि वाधवांकडून कोट्यावधी रुपयाची जमीन यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लाडानी म्हणून त्याच्या नावावर घेतली। PMC
पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास सध्या ईडी करतेय. सोमय्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची कागदपत्र 3 वेळा ईडीकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र कारवाई झालं नसल्याचं राऊतांनी सांगितलंय. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. हे सगळे कागद ईडीकडे मी 3 वेळा पाठवलेले आहेत. हे सगळे पेपर्स, ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमय्याच्या गेल्या 3 महिन्यामध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत. तुम्ही 1 गुंठे 2 गुंठेवाल्यांना बोलवता आणि मी बघितलंय हा किरीट सोमय्या आतमध्ये बसून ईडीच्या कार्यालयामध्ये दही आणि खिचडी खात असतो रोज. हा, त्याच्या बापाचं राज्य आहे का इथे? सोमय्यांनी वसईत खरेदी केलेल्या या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, अनेक नियमांचं पायमल्ली केलेली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ॲक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल. माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आवाहन आहे, ताबडतोब यात लक्ष घाला आणि या प्रोजेक्टचा संपूर्ण परवाने रद्द करा आधी. आणि UOWनं पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमय्याला ताबडतोब अटक करा. भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला. मोहित कंबोज यांनी पत्राचाळीत जमीन ही बाजारभावापेक्षा कमी किमतीत घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीस जी का और एक फ्रंटमैन है जिसका नाम मोहित कंबोज. फडणवीस साहब का आजकल वो बहुत ब्लू आइड बॉय है, ऐसा मुझे कहा, मैं तो पहचानता नहीं. वो फडणवीस साहब को डुबाने वाला है. ये जो मैं देख रहा हूँ मैं थोड़ा सा बाकी है. ये जो पत्राचाल वाला इशू निकाला है ना, ये पत्राचाल की जमीन खरीदने वाला है मोहित कंबोज है. सबसे बड़ा घोटाला, और उसमें भी पीएमसी बैंक का पैसा लगा है. राकेश वाधवांमार्फत भाजपच्या खात्यात 20 कोटींची रक्कम जमा झाल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय. भाजप सरकारच्या काळातही हजारो कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप करत राऊतांनी भाजपवरती हल्लाबोल केला. महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में. 25,000 करोड़ का घोटाला है. 25,000. कौन है अमोल काळे? कहाँ छुपाया उसको बताइए. हु इज अमोल काळे? मुंबईत बिल्डरकडून वसुली केल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी ईडी भाजप नेत्यांवर कारवाई का करत नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला. 4 महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े, उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर. मुंबई के 70 बिल्डर, प्रतिष्ठित बिल्डर, उनसे ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है. ये कौन है, ये किसके लोग हैं, सब डेटा मेरे पास है. संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमधून भाजपवरती हल्लाबोल केला. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि भाजपच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार इतकं मात्र नक्की. विशाल पाटील आणि स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून भाजपवर जोरदार हल्ला केला. राज्य सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा थेट आरोपही करण्यात आला. एखाद्या जाहीर सभेच्या थाटातच ही पत्रकार परिषद झाली. संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेची सोमवारपासूनच तुफान चर्चा रंगली होती. अपेक्षेप्रमाणे मुंबईसह राज्यभरातल्या नागरिकांचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. दुपारी 2 वाजल्यापासूनच शिवसेना भवनाच्या परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली. दुसरीकडे सर्वांच्या नजरा सामना कार्यालयाकडे खिळून होत्या.
3:20 संजय राऊत हे सामनाच्या कार्यालयातून बाहेर पडले, तर इकडे शिवसैनिकांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलं. संजय राऊत शिवसेना भवनाला पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना अभिवादन केल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमधून हल्लाबोल सुरू केला. तर महाविकास आघाडी सरकारमधील रुसवे फुगवे बाजूला सारत सगळे एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी संजय राऊतांनी केला. माननीय शरद पवार साहेबांचाही फोन होता. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक प्रमुख नेत्यांचा मला आत्ता एक 5-10 मिनिटांपूर्वी फोन होते. सकाळपासून त्यांचे फोन सुरू आहेत आणि सगळ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला एवढंच सांगितलं, आप आगे बढो, पुढे वा, ही लढाईची सुरुवात तुम्ही करा. राज्य सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणा दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राऊतांनी केला. तुम्हाला टाईट करू अशा भाषेत धमकी दिली जात असल्याचं राऊतांनी सांगितलं. मात्र हे सरकार पडणार नाही असं सुद्धा राऊतांनी ठणकावलं. भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज तारखा का देत आहेत? या महाराष्ट्रामध्ये 170चं बहुमत असताना 170चं बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक 2 दिवसांनी एक तारीख देतात. आता 10 मार्च नंतर, आता अमुक, हे तुम्ही कोणाच्या भरोशावर ह्या तारखा देताय? केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. लोकशाहीवर बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याविषयी फोन केल्याचं सुद्धा राऊतांनी सांगितलं. जिस दिन मेरे रिलेटिव्स के ऊपर, मेरे दोस्तों के ऊपर रेड्स हो रही थी और इनोसेंट लोगों को पकड़कर लेके जा रहे थे, उस रात को मैंने अमित शाह जी को फ़ोन किया था. उस रात को मैंने अमित शाह जी को फ़ोन किया था. मैंने कहा कि अमित शाह जी, मैं आपका बहुत रिस्पेक्ट करता हूँ, आप बड़े नेता है, आप देश के गृह मंत्री हैं, लेकिन ये जो चल रहा है ये ठीक नहीं है. अगर आपकी मुझसे दुश्मनी है तो आप मुझे अरेस्ट करिए, मैं तैयार हूँ, आप मुझे टॉर्चर कीजिए, लेकिन आप मेरे नज़दीकी, मेरे दोस्त, मेरे रिलेटिव्स, मेरे बच्चे, आप उनको क्यों टॉर्चर कर रहे हो आपकी एजेंसी? मैंने कहा उनको. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी संजय राऊतांची बाजू उचलून धरत त्यांना पाठिंबाही दिला. महाविकास आघाडीची भूमिका एकदम स्पष्ट होती की राज्याच्या जनतेला एकदा या धोक्यातून बाहेर आणणं आणि हिमतीनं त्याला पुढे नेणं हे पहिलं दायित्व होतं. आणि आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे. भाजपने जे काही पाप करायचं होतं, खोटे आरोप लावायचे होते, ते लावलेत. आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे. संजय राऊतांनी दिलेले आरोप, केलेले आरोप जे आहेत, त्या आरोपाचं तातडीनं चौकशी व्हावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पत्रकार परिषदेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊतांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकींवर सुद्धा भाष्य केलंय. ये महाराष्ट्र है, ये छत्रपति शिवाजी का महाराष्ट्र है. मैं इतना ही कहूँगा, आप करिए कुछ भी, हम झुकेंगे नहीं, हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, लेकिन आपको झुकाएंगे हम. किसी भी हालत में महाराष्ट्र में ठाकरे सरकार रहेगी और 2024 में भी देश में परिवर्तन होगा. तबे डराने वाले, धमकाने वाले कहाँ होंगे, इतना मैं कहूँगा. संजय राऊतांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर थेट निशाणा साधला. बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपवर इतक्या जोरकसपणे राष्ट्रीय पातळीवरही पलटवार झालेला नाही. त्यामुळे आता सुरू झालेली ही राजकीय लढाई आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे आणि ही लढाई अजून भीषण होणार असल्याचं स्पष्ट आहे. स्वाती लोखंडे आणि विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे संजय राऊत यांनी ही आरोपांची राळ उठवल्यानंतर ठाकरे सरकारनं माझी आणि माझ्या कुटुंबियांची जरूर चौकशी करावी असं डॉक्टर किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. 2017 मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामनानं माझ्या पत्नीच्या नावानं असेच आरोप केले होते.
आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचं नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपांच्याबद्दल ठाकरे सरकारनं माझी जरूर चौकशी करावी असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. ठाकरे सरकारनं माझ्या विरोधात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केलेत. आणखीन 3 दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता मी आणखीन एका चौकशीसाठी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी आणि माझ्या कुटुंबियांचा कोणताही भ्रष्ट आणि चुकीचा व्यवहार यात सहभाग नाही असा दावाही सोमय्या यांनी केला आहे. त्याच वेळेला प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांच्या संदर्भात मी जे आरोप केले होते त्याला संजय राऊत यांनी का उत्तर दिलं नाही असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारलाय. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. तर सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. लड़ेंगे झुकेंगे नहीं.